नमस्कार मित्र, मागच्या तासाला आपण टीम वेल्डिंग मधील पॉवर सोर्सेस ज्यामध्ये एसी आणि डीसी असे दोन पॉवर सोर्सेस आपण बघितले. आता आजच्या तासाला आपण टंगस्टन इलेक्ट्रोड्स, टीम वेल्डिंग मधील टंगस्टन इलेक्ट्रोडचे प्रकार, त्याचे उपयोग, त्याची निवड या सर्व गोष्टी बघणार आहोत. तर सर्वप्रथम आपण टंगस्टन इलेक्ट्रोडची व्याख्या करू. तर हा एक नॉन कन्झ्युमेबल असा एक धातूचा रॉड असून त्याद्वारे आपण आर्क तयार करू वेल्डिंग करतो आणि त्यासाठी शिल्डिंग गॅसचा वापर करतो. तर हा जो नॉन कन्झ्युमेबल इलेक्ट्रोड आहे, तर हा कसा बनवला जातो? तर नॉन कन्झ्युमेबल इलेक्ट्रोड मध्ये आपण टंगस्टन धातूचा वापर करतो. आता टंगस्टन जो धातू आहे तो त्याचा मेल्टिंग पॉइंट जवळ 3380 डिग्री सेल्सिअस आहे आणि याची मॅन्युफॅक्चरिंग बनवण्याची जी क्रिया आहे ती टंगस्टन धातूची पावडर सिंटरिंग करून त्यापासून हा इलेक्ट्रोड तयार केला जातो. तर अशा पद्धतीने टंगस्टन इलेक्ट्रोड हा बनवला जातो आणि याचा मेल्टिंग पॉइंट जास्त असल्यामुळे तो आपल्याला वेल्डिंग कामासाठी जी उष्णता लागते ती उष्णता मिळवून देण्याचं कार्य करतो आणि तो वितळत नाही, तो फक्त उष्णता तयार करतो आणि आपल्याला आवश्यक त्या प्रकारचं वेल्डिंग करण्यासाठी सहाय्य करतो. आता पुढचा मुद्दा आहे आपला की याचे प्रकार. आता टंगस्टन इलेक्ट्रोडचे जवळजवळ 5 प्रकार आहेत, मुख्य 3 प्रकार आहेत. तर पहिला जो प्रकार आहे तो आहे प्युअर टंगस्टन इलेक्ट्रोड. प्युअर टंगस्टन इलेक्ट्रोड. आता प्युअर याचा अर्थ ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इतर धातू मिक्स केलेला नाही, फक्त टंगस्टन धातू आहे. तर हा जो धातू टंगस्टन आहे त्याचा मेल्टिंग पॉइंट 3380 आहे आणि हा धातू वेल्डिंग करताना आपल्याला चांगल्या प्रकारे आर्क तयार करून देतो. म्हणून प्युअर जो धातू आहे टंगस्टन तो आपण इथे वापरतो. तर याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे प्युअर टंगस्टन इलेक्ट्रोड, तर याच्यामध्ये 99.5 एवढं काय टंगस्टन आहे. टंगस्टन 99.5 एवढ्या प्रमाणात टंगस्टन आहे आणि याच्यामध्ये जी वहन क्षमता आहे ती जास्त आहे. तर वहन क्षमता जास्त असल्यामुळे हा आपल्याला चांगल्या प्रकारे आर्क तयार करून देतो आणि डीसी एसपी या पोलॅरिटीवर डीसी एसपी म्हणजे स्ट्रेट पोलॅरिटी म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल्सला हा डीसी एसपी किंवा डीसी एसपी किंवा निगेटिव्ह पोलॅरिटीला हा वापरला जातो. तर याद्वारे वहन क्षमता याची कमी आहे, त्याच्यामुळे हा जास्त प्रमाणात आपल्याला स्टॅबिलिटी, आर्क स्टॅबिलिटी किंवा स्मूथ आर्क वगैरे याच्यामध्ये थोडा कमी पडतो. त्यामुळे हा जास्त करून आपण एसी वेल्डिंगवर वापरतो. एसी वेल्डिंगवर हा वापरला जातो. आता एसी वेल्डिंगवर हा वापरला जात असल्यामुळे हा फक्त ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम या 2 धातूंसाठीच याचा वापर होतो.
ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम वेल्डिंगसाठी याचा वापर होतो. ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम. तर याच्यामध्ये स्मूथ आर्क मिळतेच, त्याबरोबर हेवी मेटल, जास्त हेवी मेटल असतील म्हणजे MS किंवा स्टेनलेस स्टील या प्रकारासाठी हा वापरला जातो आणि हेवी धातूसाठी याचा वापर होतो. तर जास्त हेवी धातू वेल्डिंग करण्यासाठी हा वापरला जातो. हेवी धातू जसं MS आहे, स्टेनलेस स्टील आहे, कास्ट आयर्न आहे आणि HSS वगैरे हाय स्पीड स्टील, अशा प्रकारची धातू वेल्डिंग करण्यासाठी, जास्त जाडीचे धातू, जास्त हेवी प्रकारची धातू वेल्डिंग करण्यासाठी प्युअर टंगस्टन इलेक्ट्रोड वापरला जातो. त्यानंतर पुढचा इलेक्ट्रोड आहे झिरकोनेटेड आणि थोरेटेड असे दोन प्रकार आहेत. त्यातला आपण थोरेटेड बघू. तर थोरेटेड टंगस्टन, थोरियम ऑक्साइड, असा मिश्र धातू असलेला हा टंगस्टन मध्ये थोरियम ऑक्साइड हा धातू मिक्स करून हा साधारणतः 1.2% मध्ये हा मिक्स केला जातो. तर याचे पर्सेंटेज वरून 3 प्रकार पडलेले आहेत. तर याच्यामध्ये थोरियम ऑक्साइड हा धातू टंगस्टन बरोबर मिक्स केला जातो आणि हा इलेक्ट्रोड वापरला जातो. आता याचं मिक्स करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे याचे जे गुणधर्म आहे वेल्डिंग करण्यासाठी जे आवश्यक ज्या गोष्टी त्या याच्यामध्ये जास्त चांगल्या आपल्याला आढळून आले, त्यामुळे हा जास्त टंगस्टनच्या तुलनेमध्ये हा इलेक्ट्रॉन्सचा फ्लो जास्त सोडतो. इलेक्ट्रॉन्स जे आहे ते जास्त आयोनायझेशन याच्यामध्ये होतं आणि उच्च करंट, त्याबरोबर डेन्सिटी, करंटची उच्च करंट घनता किंवा डेन्सिटी, जास्त करंटची घनता जास्त याच्यामध्ये येते आणि जवळ 40 ते 50% 40 ते 50% याच्यामध्ये जास्त टंगस्टन, प्युअर टंगस्टनच्या तुलनेत त्याच्यामध्ये 40 ते 50% ही करंट वहन क्षमता याच्यामध्ये जास्त असते टंगस्टन थोरियम ऑक्साइड इलेक्ट्रोड मध्ये. त्यानंतर याच्यामध्ये आर्क स्टॅबिलिटी चांगली असते. आर्क स्टॅबिलिटी चांगली, आर्क स्टॅबिलिटी, आर्क स्टॅबिलिटी चांगली असते. त्यानंतर याच्यामध्ये आर्क स्ट्रायकिंग पण इझी होते. आर्क स्ट्रायकिंग आपण बरेचदा जॉबच्या सरफेसवर इलेक्ट्रोड स्ट्राईक करून सुद्धा आर्क स्ट्राईक करू शकतो. जर HF युनिट याच्या मशीन मध्ये नसेल तर आपण या प्रकारच्या इलेक्ट्रोड मध्ये टंगस्टन थोरियम ऑक्साइड इलेक्ट्रोड मध्ये आपण आर्क डायरेक्टली स्ट्राईक करतो, कारण तो इलेक्ट्रिकचा वहन क्षमता जास्त आहे. त्यानंतर हा जास्त करंटला गरम सुद्धा होतो. तर जास्त करंट वापरला आपण तर हा गरम होत नाही. जास्त करंट असेल तर गरम होत नाही. हा एक याचा महत्वाचा गुणधर्म आहे. जास्त करंट असेल तरी हा गरम होत नाही. त्यानंतर साध्या टचिंगने सुद्धा आर्क तयार होते. जॉबवर हा चिकटत नाही. म्हणजे वेल्डिंग करता चुकून जर जॉबवर आपला रॉड
चिटकला तर असा चिकटत नाही तो, म्हणजे याची स्मूथनेस जास्त असेल तो चिकटत नाही किंवा फ्रीज होत नाही, गोठत नाही. तर अशा पद्धतीचे याचे आर्क स्ट्रायकिंगच्या चांगल्या गुणधर्मामुळे जास्तीत जास्त उपयोगात हा आणला जातो. तर डीसी साठी सुद्धा हा आपण वापरू शकतो आणि एसी वेल्डिंग साठी सुद्धा आपण थोरायटेड टंगस्टन इलेक्ट्रोड वापरू शकतो. तर हा दुसरा प्रकार, पहिला झाला प्युअर टंगस्टन इलेक्ट्रोड, दुसरा थोरायटेड टंगस्टन इलेक्ट्रोड. आता थोरायटेड टंगस्टन इलेक्ट्रोड मध्ये आपल्याला 3 प्रकार आहेत त्याचे. तर झिर्कोनियम किती टक्के त्याच्यामध्ये मिक्स केलाय किंवा कोणत्या पद्धतीने मिक्स केलाय त्याच्यावर त्याचे 3 प्रकार पडलेले आहेत, ते आपण बघू. आता थोरायटेड इलेक्ट्रोड पहिला होता टंगस्टन, प्युअर टंगस्टन, प्युअर टंगस्टन. दुसरा आहे थोरियम, टंगस्टन आणि तिसरा आहे झिर्कोनेटेड आता झिर्कोनेटेड जो इलेक्ट्रोड आहे त्याच्यामध्ये झिर्कोनियम हा धातू मिक्स केलेला असतो. तर झिर्कोनियमचं जे प्रमाण आहे याच्यामध्ये साधारणतः 99% टंगस्टन आणि 0.5 जास्तीत जास्त 0.5% याच्यामध्ये झिर्कोनियम असतो. म्हणजे 0.5 पर्यंत झिर्कोनियम, यामध्ये 1-2% थोरियम आणि हा प्युअर. अशा पद्धतीने आपल्याकडे टंगस्टन इलेक्ट्रोडचे 3 प्रकार आहेत, प्युअर टंगस्टन, थोरियम टंगस्टन आणि झिर्कोनेटेड टंगस्टन इलेक्ट्रोड. तर यांच्या गुणधर्मानुसार हा योग्य त्या धातूला किंवा योग्य त्या जाडीच्या धातूसाठी याची निवड केली जाते. तर आता झिर्कोनियम हा फक्त एसी वेल्डिंग साठी वापरला जातो. आता एसी म्हटल्यानंतर फक्त ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम हे दोनच धातू, ॲल्युमिनियम आणि मॅग्नेशियम हे दोनच धातू वेल्डिंग करण्यासाठी आपण झिर्कोनेटेड टंगस्टन इलेक्ट्रोड वापरतो. याच्यामध्ये टंगस्टन इन्क्लुजन, त्या वेल्डिंग करताना बऱ्याचदा काय होतं की टंगस्टन किंवा टंगस्टन इलेक्ट्रोड असेल त्यातले काही कण वेल्डिंग जॉबला टच झाल्यानंतर वितळलेल्या मेटलमध्ये मिक्स होतात आणि पुढे आपल्याला जेव्हा हा वेल्ड केलेला जॉब मशीनिंग किंवा इतर प्रॉपर्टीज मध्ये तो कमी पडतो. मशीनिंग करताना याच्यामध्ये हार्डनेस येतो, धातूचे गुणधर्म बदलतात. त्यामुळे टंगस्टन इन्क्लुजन होऊ नये म्हणून जास्त करून झिर्कोनेटेड टंगस्टन इलेक्ट्रोड वापरला जातो, कारण याच्यामध्ये टंगस्टन इन्क्लुजन होत नाही. त्यानंतर टंगस्टन धातूमध्ये आर्द्रता जास्त येते, वेल्डिंग करताना मॉइश्चर वेल्डिंग मध्ये जास्त येतं. तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं मॉइश्चर हे येत नाही, कमी प्रमाणात येतं. त्याच्यामुळे हा इलेक्ट्रोड जास्त करून ॲल्युमिनियम किंवा मॅग्नेशियम धातूला एसी करंटवर जास्त वापरला जातो. तर अशा पद्धतीने हे 3 मुख्य प्रकार आहेत इलेक्ट्रोडचे. तर टंगस्टन इलेक्ट्रोडचे मुख्य 3 प्रकार आहेत. त्यानंतर यांचं AWS वर्गीकरण करण्यात आलेलं आहे. आता AWS म्हणजे अमेरिकन वेल्डिंग सोसायटी. तर अमेरिकन वेल्डिंग सोसायटीने
जे नियम घालून दिलेले. तर प्रत्येक देशाप्रमाणे हे नियम थोडेफार बदल होऊ शकतात. ब्रिटिश स्टँडर्ड्सचे BWS चे वेगळे असतात, इंडियन स्टँडर्डचे जवळपास अमेरिकेच्या तुलनेसारखे असतात. त्याच्यामध्ये AWS वर्गीकरण करताना आपल्याला 5 प्रकारचे हे इलेक्ट्रोड्स मिळतात. त्याच्यामध्ये याचं वर्गीकरण त्यांच्यामध्ये किती टक्के मिश्र धातू मिश्रित केलेला आहे त्याप्रमाणे याचं वर्गीकरण कलर कोडिंग केलेलं आहे. तर पहिला आहे AWP. AWP म्हणजे PEW, याचा अर्थ इलेक्ट्रोड, ईचा अर्थ इलेक्ट्रोड आणि W चा अर्थ वेल्डिंग. म्हणजे वेल्डिंग साठी वापरला जाणारा इलेक्ट्रोड आणि तो कुठल्या प्रकारचा आहे, तो P म्हणजे प्युअर. P म्हणजे प्युअर. तर इलेक्ट्रोड हा प्युअर प्रकारचा आहे. त्याच्यामध्ये टंगस्टनचं प्रमाण 99.5% आहे. थोरियम त्याच्यात नाहीये, झिर्कोनियम नाहीये आणि त्याचा कलर ग्रीन म्हणजे हिरवा असा याचा कलर आहे. हा 1 नंबर अमेरिकन वेल्डिंग सोसायटीने वर्गीकृत केलेला 1 नंबर. नंतर EWTH1. EW इलेक्ट्रोड वेल्डिंग. त्यानंतर TH म्हणजे थोरियम ऑक्साईड मिश्रित केलेला असा टंगस्टन धातूचा इलेक्ट्रोड. तर याच्यामध्ये 98.5% काय आहे, टंगस्टन आहे. 1.2% थोरियम आहे आणि झिर्कोनियम यात नाही. तर अशा पद्धतीने हा थोरियम ग्रेड 1 असा हा येलो याचा कोडिंग आहे. येलो याच्या टिपला येलो कलर दिलेला असतो. त्याच्यावरून आपल्याला हा कुठल्या प्रकारचा इलेक्ट्रोड आहे या कलर कोडिंग लक्षात येतो. म्हणजे ग्रीन कलरचा इलेक्ट्रोड असेल, ग्रीन टिपला ग्रीन कलर असेल तर तो प्युअर टंगस्टन. नंतर येलो कलर असेल तर तो EWTH1 म्हणजे टंगस्टन थोरियम इलेक्ट्रोड. तर याच्यामध्ये 1.2 थोरियम पर्सेंटेज असल्यामुळे हा ग्रेड 1 मध्ये टाकला आहे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे EWTH2. त्याच्यामध्ये 97.5% टंगस्टन धातू आहे. त्यानंतर 2.0% थोरियम आहे आणि झिर्कोनियम यात नाही. याचं कलर कोडिंग आहे रेड. तर हा लाल रंगाने ओळखला जातो. तर लाल रंग याच्या टिपला दिलेला असतो. त्यानंतर चौथा प्रकार आहे EWTH3. आता EWTH3 मध्ये टंगस्टन धातू 99.0 आहे आणि 0.35 ते 0.55 या दरम्यान त्याच्यामध्ये थोरियम आहे आणि याचा कलर कोडिंग आहे ब्ल्यू. याच्या टिपला ब्ल्यू कलर असतो. त्याच्यावरून आपण ब्ल्यू कलर असेल तर टंगस्टन थोरियम 3 ग्रेडचा हा इलेक्ट्रोड आहे असं आपण गृहीत धरू शकतो. आता ह्या इलेक्ट्रोड मध्ये जी थोरियमचं जे मिश्रण असतं ते स्ट्रिपच्या स्वरूपात असतं. म्हणजे 1000 टंगस्टनचा इलेक्ट्रोड आहे तर याला एक साईडला स्ट्रीप लावलेली असते जी आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. ती स्ट्रीप म्हणजे थोरियमची स्ट्रीप असते आणि जेवढ्या प्रमाणात इलेक्ट्रोड खर्च होईल तेवढ्याच प्रमाणात हा थोरियम इथे खर्च होईल. त्यामुळे सर्व ठिकाणी हा सारख्या प्रमाणात जसा खर्च होईल तेवढ्या प्रमाणातच थोरियमचा त्याच्यात वापर होईल. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये ही स्ट्रीप येते. म्हणून हा स्पेशल प्रकारचा TH3 थोरियम 3 टंगस्टन थोरियम 3 ग्रेडचा हा इलेक्ट्रोड. त्यानंतर 5 नंबर आहे EWZR म्हणजे झिर्कोनियम. तर हा जो इलेक्ट्रोड आहे हा टंगस्टन प्युअर टंगस्टन म्हणजे 99.0% याच्यात टंगस्टन असतो, टंगस्टन धातू असतो. याच्यामध्ये थोरियम येत नाही.
याच्यामध्ये झिर्कोनियम हा धातू 0.5% असतो आणि याचं कलर कोडिंग ब्राऊन कलरचा असतो. याला ब्राऊन कलरचा असा टिपला कलर दिलेला असतो. समजा हा इलेक्ट्रोड आहे तर याच्या टिपला हा ब्राऊन कलर दिलेला असतो. तर अशा पद्धतीने आपल्याकडे 5 प्रकारचे काय इलेक्ट्रोडचे वर्गीकरण हे अमेरिकन वेल्डिंग स्टँडर्ड्स नुसार अमेरिकन वेल्डिंग सोसायटीने ठरवून दिलेल्या नियमानुसार हे कोडिंग आहे. तर पहिला आहे AWT म्हणजे प्युअर टंगस्टन, दुसरा आहे EWTH1 म्हणजे इलेक्ट्रोड थोरियम ग्रेड 1, इलेक्ट्रोड थोरियम ग्रेड 2, इलेक्ट्रोड थोरियम ग्रेड 3 आणि इलेक्ट्रोड झिर्कोनियम टंगस्टन. प्रत्येक ठिकाणी टंगस्टन हा कंपल्सरी आहे आणि जास्त प्रमाणात आहे. तर अशा पद्धतीने हे इलेक्ट्रोड आपल्याला याचं वर्गीकरण आहे. आता पुढचा मुद्दा आहे आपला इलेक्ट्रोडचं सिलेक्शन कसं करायचं. म्हणजे वेल्डिंग आपण टिक वेल्डिंग करताना कुठल्या प्रकारचं धातू वेल्डिंग करणार आहे आणि कुठल्या प्रकार जाडीचा धातू वेल्डिंग करणार आहे यानुसार आपल्याला इलेक्ट्रोड कोणता वापरायचा ते ठरवायचं आहे. तर इलेक्ट्रोडची निवड करताना आपल्याला इलेक्ट्रोडची निवड कशी करायची. सर्वप्रथम इलेक्ट्रोडची जी निवड आहे ती आपल्याला शिल्डिंग गॅस म्हणजे शिल्डिंग गॅस कोणता वापरणार त्यानुसार आपण याच्यामध्ये इलेक्ट्रोडची निवड करणार. तर शिल्डिंग गॅस वापरताना आपल्याला ऑर्गॉन, हेलियम, निऑन, झेनॉन अशा प्रकारचे 5 ते 6 प्रकारचे निष्क्रिय वायू नेतात. पण त्यातल्या हेलियम आणि निऑन आणि ऑर्गॉन हे जास्त वापरले जातात. त्यातल्या त्यात हेलियम आणि ऑर्गॉन हे आपल्याला जास्त प्रमाणात वापरतात. त्यानंतर इलेक्ट्रोडचं डायमीटर इलेक्ट्रोडचं डायमीटरची निवड करायची आपल्याला. किती जाडीचा प्लेट आपली किती थिकनेसची त्या प्रमाणात स्टिक आउट म्हणजे वेल्डिंग करताना आपण इलेक्ट्रोड किती बाहेर ठेवणार आहे, किती प्रमाणात तो टॉर्चच्या बाहेर असणार आहे. स्टिक आउट किती ठेवणार त्याप्रमाणे आपल्याला इलेक्ट्रोड निवडायचं आहे. त्यानंतर इलेक्ट्रोड होल्डर कुठल्या प्रकारचं इलेक्ट्रोड होल्डर आहे किंवा इलेक्ट्रोड टॉर्च कुठल्या प्रकारचे इलेक्ट्रोड टॉर्च वापरणार आहे. वॉटर कुलिंग आहे, एअर कुलिंग आहे, लाईट ड्युटी अशी टॉर्च आहे त्याप्रमाणे इलेक्ट्रोडची निवड करायची. त्यानंतर कुठल्या पोझिशन मध्ये आपण वेल्डिंग करणार आहे त्यानुसार इलेक्ट्रोड निवडायचं आहे. आणि कुठला करंट वापरणार आहे. तर करंट एसी किंवा डीसी कोणता करंट वापरणार आहे. त्यानंतर डीसी जर असेल तर कोणती पोलॅरिटी वापरणार आहे. या पद्धतीने आपण इलेक्ट्रोडची निवड करतो. तर अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रोडचे निवड बघितलेली. तर त्यानंतर महत्वाचा आपला लेसन आहे, टॉपिक आहे की इलेक्ट्रोड टिप प्रिपरेशन. इलेक्ट्रोडचं टिप हे पण खूप महत्वाचं. वेल्डिंग करताना आपल्याला जास्त प्रमाणामध्ये इलेक्ट्रोड हा वापरावा लागतो. वेल्डिंग वेगवेगळ्या धातूचं करावं लागतं आणि त्यामुळे टिप त्याचा परिणाम टिपवर होतो. तर आपल्याला कुठल्या धातूसाठी कुठल्या प्रकारचं टिप पाहिजे हे पण महत्वाचं आहे. तर आणि त्या टिपचं प्रिपरेशन कसं करायचं. प्रिपरेशन ऑफ
इलेक्ट्रोड टिपचं प्रिपरेशन. आता याच्यामध्ये बघा आपल्याकडे दोन प्रकारचं एच प्रिपरेशन केलं जातं. सर्वप्रथम जो आहे अशा पद्धतीने आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे. पहिले पेन्सिलच्या टोकासारखं तीक्ष्ण असं धारदार असं टोक जेव्हा करतो आपण, धारदार असं तीक्ष्ण टोक जेव्हा आपण करतो, तर तशा प्रकारचा इलेक्ट्रोड आपण DCSP म्हणजे स्ट्रेट पोलॅरिटी, निगेटिव्ह पोलॅरिटी. तर स्ट्रेट पोलॅरिटी साठी आपण अशा प्रकारचं तीक्ष्ण असं धारदार टोक तयार करतो. आणि हा जास्त करून आपण नॉन फेरस धातू म्हणजे लोखंड, स्टेनलेस स्टील किंवा हाय स्पीड स्टील असे हेवी ड्युटी जे धातू आहे ते याच्यामध्ये वापरतो. तर याच्यामध्ये जो कोन असतो तो साधारणतः 60 डिग्री असा हा याचा कोन पाहिजे. त्याला व्हर्टेक्स अँगल म्हणतात. व्हर्टेक्स अँगल हा 60 डिग्री ठेवून ग्राइंडरवर उभ्या स्थितीत इलेक्ट्रोड ठेवून अशा पद्धतीने आपल्याला याचं टोक करायचं. आता हे टोक करण्याचा उद्देश काय, तर वेल्डिंग करताना जी आर्क तयार होते ती आर्क बरोबर आपल्या इच्छित ठिकाणी, ज्या ठिकाणी आपल्याला वेल्डिंग करायचं त्या ठिकाणावर कॉन्सन्ट्रेट व्हावे, सेंट्रलाइज व्हावी, म्हणून आपल्याला अशा प्रकारचा टीप इथे तयार करावा लागतो. आणि त्यामुळे आपल्याला जी वेल्डिंगची पीड आहे ती एका रेषेत आणि तिची रुंदी ही व्यवस्थित येते, म्हणून अशा प्रकारचा टीप इथे वापरला जातो. तर याला धारदार असा टोकदार असा टीप म्हणतात. आणि DCEN म्हणजे DC इलेक्ट्रो निगेटिव्ह, DC इलेक्ट्रो निगेटिव्ह. आता याच्यामध्ये बघा जेवढे काही धातू आहे जे DC वेल्डिंग वर वेल्डिंग करतो किंवा DC वेल्डिंग वापरून आपल्याला वेल्डिंग करायचे असते, तर अशा धातूंसाठी अशा प्रकारची स्ट्रीप आपण वापरतो. आणि हे DC मशीनवर जी पोलॅरिटी असेल पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह त्यासाठी अशा प्रकारचं एच प्रिपरेशन फक्त नॉन फेरस धातू, फेरस धातू म्हणजे MS, SS, हाय स्पीड स्टील आणि इतर असे धातू की ज्यासाठी आपल्याला DC करंट वापरावा लागतो. इथे महत्वाचं DC करंट आहे. DC करंटवर तुम्हाला अशा प्रकारचे एच प्रिपरेशन जॉबला करावं लागेल, इलेक्ट्रोडला करावं लागेल. तर इलेक्ट्रोडला हा जो अँगल आहे टिपचा तो 60 डिग्री म्हणजे याला व्हर्टेक्स अँगल म्हणतात. तर व्हर्टेक्स अँगल 60 डिग्री मध्ये ठेवून अशा पद्धतीने आपल्याला काय याचं एच प्रिपरेशन करायचं. हे एक प्रकारचं आहे DCSP. आता दुसऱ्या प्रकारचं जे एच प्रिपरेशन आहे DC करंट जेव्हा वापरणार त्यावेळेस आपण फक्त दोनच धातू वेल्डिंग करू शकतो. एक आहे अल्युमिनियम आणि दुसरा आहे मॅग्नेशियम. तर हे दोन धातू वेल्डिंग करण्यासाठी आपल्याला विशिष्ट प्रकारचं जे काही एच प्रिपरेशन करावं लागतं त्याची फिगर मी दाखवतो. तर अशा पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला जो इलेक्ट्रोडचा अँगल आहे तो इलेक्ट्रोड अँगल हा इलेक्ट्रोडचा डायमीटर, त्यानंतर याच्यामध्ये हा जो स्लोप आहे आणि स्लोप नंतर याला असं ओव्हल अर्धगोलाकार असा टीप डोम सेप, असा डोम सेप असा याचा इलेक्ट्रोड टीप पाहिजे. आणि अल्युमिनियम आणि मॅग्नेशियम या दोन धातूसाठीच या प्रकारचा टीप आपण वापरतो. आणि हे सुद्धा कशावर AC करंट असताना अशा प्रकारचं एच प्रिपरेशन आपण वेल्डिंग, टंगस्टन इनर्ट गॅस वेल्डिंग साठी टंगस्टन इलेक्ट्रोडचं एच प्रिपरेशन अशा पद्धतीने करतो.
आता एसी साठी आपण जास्त करून झिरकोनेटेड टंगस्टन इलेक्ट्रोड वापरतो, प्युअरही वापरतो, पण प्युअरची जो फोर्स असतो इलेक्ट्रॉन्सचा तो कमी येतो, म्हणजे 40 ते 50% झिरकोनेटेड टंगस्टन इलेक्ट्रोड मध्ये जास्त येत असल्यामुळे करंट वाहून नेण्याची क्षमता जास्त असल्यामुळे आपण झिरकोनेटेड असा टंगस्टन इलेक्ट्रोड वापरतो. आता ह्या स्लोपची जी लांबी आहे ती साधारणतः आपल्याला 20 mm एवढी ठेवायची आणि याच्यामध्ये हा जो डायमीटर आहे याचा डोमचा तो 0.75 एवढा ठेवायचा. तर अशा पद्धतीने 2 नंबरचं एच प्रिपरेशन करायचं आहे. त्यानंतर आपल्याला लक्षात 2 प्रकारचे टीप आपल्याला एच प्रिपरेशन आहे. एक डीसी एसपी साठी किंवा रिव्हर्स पोलॅरिटी साठी तर टोकदार असं एच प्रिपरेशन आहे, आणि दुसरा अल्युमिनियम मॅग्नेशियम धातू वेल्डिंग करण्यासाठी एसी करंट वापरून जो इलेक्ट्रोड वापरणार झिरकोनेटेड टंगस्टन किंवा प्युअर टंगस्टन इलेक्ट्रोड त्यासाठी आपल्याला अशा प्रकारचं एच प्रिपरेशन करायचंय. डोम सेप अर्धगोलाकार अशा पद्धतीने याच्यामध्ये एच प्रिपरेशन करायचं. आता याच्यामध्ये महत्वाचं जे आहे करंट रेंज, पुढचा मुद्दा आहे आपला, पुढचा टॉपिक करंट रेंज. करंट रेंज आता महत्वाचा मुद्दा, जेव्हा आपण वेगवेगळ्या वेल्डिंग करतो, वेगवेगळ्या धातूच्या वेल्डिंग करतो, वेगवेगळ्या जाडीच्या प्लेट्सच्या वेल्डिंग करतो, पाईपचे वेल्डिंग करतो, तर याच्यामध्ये आपल्याला आपण किती करंट सेट करतो मशीनवर त्याच्यावर आपल्या वेल्डिंगची क्वालिटी अवलंबून असते. त्यामुळे आपल्याला वेल्डिंग करण्यासाठी कुठल्या रॉडला कुठल्या प्रकारचं आपल्याला इच्छित आहे, कुठल्या प्रकारचं वेल्ड इच्छित आहे, त्या पद्धतीने आपल्याला वेल्डिंगची रेंज ठेवायची असते. आता वेल्डिंग रेंज पहिली फुल पेनिट्रेशन, वेल्डला चांगल्या प्रकारचं पेनिट्रेशन येण्यासाठी फुल पेनिट्रेशन, वेल्डिंगला चांगल्या प्रकारचं पेनिट्रेशन येण्यासाठी आपल्याला करंट रेंज किती ठेवायची, तर त्याच्यासाठी 50 ते 200 एम्पियर, 50 ते 200 एम्पियर एवढी करंट रेंज आपल्याला चांगलं पेनिट्रेशन येण्यासाठी ठेवायची असते. आणि याचा कोन जो आहे तो 30 ते 60, जो अँगल आहे हा टॉर्चचा, त्याचप्रमाणे फिलर रॉडचा अँगल सुद्धा याच्यामध्ये महत्वाचा आहे. तो अँगल आपण 30 ते 60 डिग्री एवढा ठेवतो. त्यानंतर फुल पेनिट्रेशन, फुल पेनिट्रेशन पण लाईट टॉलरन्स, ज्याच्यामध्ये लाईट टॉलरन्स चालेल, लाईट टॉलरन्स. तर याच्यामध्ये लाईट टॉलरन्स म्हणजे आपल्याला परफेक्ट पूर्ण आलं पाहिजे असं काही नाही, थोडं कमी जास्त आलं तरी चालेल, थोडा टॉलरन्स राहील त्याच्यामध्ये. 10 mm पाहिजे असेल तर तुम्हाला 8 mm 9 mm एवढं पेनिट्रेशन आलं तरी चालेल. असं टॉलरन्स असलेल्या ठिकाणी आपल्याला साधारणतः 50 ते 200 एवढाच करंट ठेवावा लागेल. आणि याच्यामध्ये जो कोन आहे तो महत्वाचा आहे, तो 90 ते 120 किलो रॉड किंवा टॉर्चचा जो कोन आहे तो 90 ते 120 दरम्यान त्याचा अँगल ठेवायचा. मुख्यतः हे टॉर्चचाच अँगल आहे वेल्डिंग करताना, टॉर्चचा अँगल, कारण कुठल्याही फिलर रॉडचा अँगल आपण 30 ते 40 दरम्यान ठेवतो. फक्त हा टॉर्चचा अँगल आपल्याला महत्वाचा असतो, तर त्याच्यावर तुमचं हिट कशी तुम्ही दिलेली त्या पद्धतीने त्याच्यावर हिटचा हिट त्यावर अवलंबून असतं. त्यानंतर फिलर तुम्हाला फिलिंग करायचं आहे जॉबला, म्हणजे ग्रूव्ह भरायचा आहे किंवा साधं स्ट्रेट वेल्डिंग करायचं आहे. त्यासाठी 200
पेक्षा कमी 200 पेक्षा कमी करंट असेल तर 200 पेक्षा कमी करंट असेल, कमी करंट ठेवायचं 200 पेक्षा, आणि याचा अँगल 60 डिग्री ठेवायचा टॉर्चचा. त्यानंतर फिलर रन किंवा फिलेटच म्हणू आपण. तर फिलेट म्हणजे ज्या ठिकाणी 90 अंशाचा ग्रो भरायचा आहे, जसं टी जॉईंट, लॅप जॉईंट किंवा कॉर्नर जॉईंट, अशा ठिकाणी आपल्याला जेव्हा वेल्ड भरायचा असेल तेव्हा आपल्याला 200 पेक्षा जास्त करंट, 200च्या प्लस 200 पेक्षा जास्त करंट ठेवायचा आहे, आणि याचा इलेक्ट्रोडचा अँगल 120 डिग्री एवढा ठेवायचा. तर साधारणतः स्ट्रेट जेव्हा असेल अशा पद्धतीने, तर हा जो अँगल आहे हा पूर्ण आहे 180, तर आपल्याला एकदम कमी अँगल म्हणजे 120 डिग्री असा अँगल ठेवायचा. तर अशा पद्धतीने आपण करंटची रेंज ही या पद्धतीने वेगवेगळ्या कारणासाठी ठेवू शकतो. हे आपलं तर पुढचा टॉपिक आहे आपला इलेक्ट्रोडची कंडिशन. टीप कंडिशन. किंवा स्थिती. तर इलेक्ट्रोड कंडिशन जेव्हा आपण वेल्डिंग करतो तर मुख्य आपला इलेक्ट्रोड जो असतो तो इलेक्ट्रोड आर्क तयार करून वेल्डिंगचं कार्य करतो, आणि ह्या प्रोसेसमध्ये त्या इलेक्ट्रोडची जी टीप असते त्या टीपचे वेगवेगळे आकार तयार होतात. कोणत्या आकारामुळे किंवा कोणत्या टीपमुळे आपल्याला काय अडचण येते ते आपण बघू. तर इथे 5 प्रकारच्या इलेक्ट्रोड टीप दाखवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये पहिली जी टीप आहे ती बघू आपण. हे प्रकार. आता या प्रकारची जी टीप आहे इथे दिसते, तर ही चांगली शार्प असते, तीक्ष्ण अशी असते, पण एकदम टोकदार नसते. तर ही जी टीप आहे तर ही सर्वसाधारण करंट वाहून नेते. तर सर्वसाधारण करंट वाहून नेते. सर्वसाधारण करंट वाहून नेते, आणि हिला असे टोक जे असतं ते एवढं शार्प नसतं, थोडस गोलाकृती असतात, ते पूर्ण शार्प नसतं. तर याच्यामध्ये आपल्याला इझी करंट अशा प्रकारची टीप जेव्हा ऑब्झर्व करतो आपण, आपल्याला दिसते वेल्डिंग करताना, तर अशा प्रकारची टीप ही इझी आणि स्टेबल असे आर्क इझी स्ट्राईक होते. इझी आर्क तयार होते, आणि स्टेबल किंवा स्थिर असे आर्क तयार होते. तर ह्या 2 गोष्टींमुळे या प्रकारची टीप आपल्याला चांगली असते वेल्डिंग करण्यासाठी, आणि अशा प्रकारची टीप वापरल्यामुळे आपल्याला चांगला करंट मिळतो. त्यानंतर इझी आर्क स्ट्राईक करता येते, स्टेबल आर्क मिळते. तर अशा पद्धतीने ए प्रकारची टीप अशा प्रकारची असते. आता बी प्रकारची टीप बघायची. तर बी प्रकारची जी टीप आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही फ्यूज झालेली, वितळलेली दिसते. तर जास्त करंट वापरल्यामुळे अशी टीप तयार होते, म्हणजे तिचा ओरिजिनल असा शेप असतो तर तो असा तिरपा होतो. तर ही टीप वितळल्यामुळे तिचा आकार असा होतो. तर जास्त करंट वापरल्यामुळे ती वितळते, आणि याच्यामुळे परिणाम काय होतो आर्कवर, तर आर्क अनस्टेबल आर्क मिळते. अनस्टेबल आर्क, अस्थिर अशी आर्क मिळते. त्यानंतर आर्क अशी व्हायब्रेट होते, थरथरते, स्थिर राहत नाही, थरथरते, व्हायब्रेट होते.
थरथरणारी अशी आर्क तयार होते, स्टेबल राहत नाही. आणि त्यामुळे आपण वेल्डिंग करताना आपल्याला त्रास होतो, कठीणपणा येतो, जे वेल्डिंग करणं अवघड जातं. तर अशा प्रकारचा टीप आपल्याला त्रासदायक असतो आणि तो वेल्डिंग करण्यास अडथळे निर्माण करतो. त्यामुळे अशा प्रकारच्या टिप्स आपण काढून योग्य प्रकारे त्याचं एज प्रिपरेशन करून, टिपचं प्रिपरेशन करून तो वापरायचा. त्यानंतर काही वेळेस आपल्याकडून पुढचा सी नंबरचा टीप बघा. तर हा सी नंबरचा टीप एका साईडला झुकल्यासारखा वाटतोय. तर हा जो टीप आहे, तर हा टीप तयार होण्याचं कारण की आपण गॅस कमी येत असताना शिल्डिंग गॅस कमी असेल तर, कमी किंवा बंद येतच नसेल, शिल्डिंगचा गॅस बाहेर येत नसेल किंवा कमी येत असेल, तर अशा प्रकारची टीप तयार होते. आणि जेव्हा आपण आर्क बंद करतो किंवा वेल्डिंग संपवतो, त्या टीपचे असे तुकडे तुकडे बाहेर निघतात आणि तुटतात. तर असे तुकडे इथून निघाल्यामुळे, फिलअप झाल्यामुळे अशा प्रकारची टीप आपल्याला दिसते. तर ही टीप गॅस कमी मिळाल्यामुळे किंवा गॅस बंद असल्यामुळे, शिल्डिंग गॅस, तर अशा प्रकारचं वेल्डिंग संपल्यानंतर ही टीप खराब होते आणि अशा पद्धतीने तिचं आपल्याला आकृतीत दाखवल्याप्रमाणे आकार दिसतो. त्यानंतर डी प्रकारची टीप बघा. डी प्रकारची टीप, त्याच्यामध्ये आपल्याला कमी जाडीचे जे धातू असतात किंवा ऑलाय धातू, तर अशा प्रकारची जे टंगस्टन इलेक्ट्रोड, तर हा थोरेटिक प्रकारचा आहे. थोरिएटिक प्रकारचा टंगस्टन इलेक्ट्रोड आहे. तर हा इलेक्ट्रोड कमी करंट वाढवून, कमी करंट अचानक वाढवला आपण, तर अशा प्रकारची टीप तयार होते. अचानक करंट वाढवला तर अशा प्रकारची टीप तयार होते आणि याच्यामुळे वेल्डिंग करणं कठीण जातं. शिवाय आर्क अस्थिर होते. आर्क जी आहे ती अस्थिर प्रकारची मिळते. तर या प्रकारची जी टीप आहे, तर कमी जाडीचे किंवा ऑलाय धातू वेल्डिंग करताना अशा प्रकारच्या टीपवर परिणाम होतो आणि ती अशा प्रकारे करंट कमी जास्त, म्हणजे एखादा कठीण धातू असेल, कमी करंट, जास्त करंट लागत असेल किंवा कमी करंट वाला थिन धातू असेल, तर त्याला अशा प्रकारे टीप खराब होते आणि अशा प्रकारे तिचा आकार दिसतो. तर ही डी प्रकारची टीप, त्यामुळे आर्क अस्थिर मिळते आणि थोरॅटिक टंगस्टन प्रकारच्या इलेक्ट्रोड मध्ये ही जास्त दिसून येते. आता पुढची जी टीप आहे डी प्रकारची, याच्यामध्ये आपल्याला एकदम शार्प असा टोक दिसतं. हिचं एकदम शार्प अशा टोकदार प्रकारची ही टीप आहे. तर याच्यामधून अशी टीप असल्यामुळे काय होतं, जास्त करंट वाढून येणार, जास्त करंट जातो आणि यामुळे टंगस्टन इन्क्लुजन हा एक दोष आहे. इन्क्लुजन म्हणजे जेव्हा आपण वेल्डिंग करत असतो तर टंगस्टन इलेक्ट्रोडचे काही कण निघतात आणि ते वितळलेल्या धातूमध्ये मिक्स होतात आणि त्यामुळे धातूला चे गुणधर्म बदलतात, धातूला कठीणपणा येतो. तर अशा प्रकारची टीप वापरल्यामुळे धातूचे गुणधर्म बदलतात किंवा वेल्डिंगची क्वालिटी खराब होते. तर यासाठी अशा प्रकारची टीप वापरू नये. तर ती एकदम तीक्ष्ण करू नये. एक नंबरची जी ए प्रकारची टीप आहे त्या प्रकारे टीप आपली वेल्डिंगसाठी आवश्यक आहे. तर याच्यामध्ये आपण जर ह्या टीपने वेल्डिंग केलेल्या धातूचं किंवा वेल्ड मेटलचं एक्सरे, रेडिओग्राफिक एक्सरे काढला
तर याच्यामध्ये आपल्याला टंगस्टन इन्क्लुजनचे जे कण आहेत ते दिसतात. तर अशा प्रकारे या 5 प्रकारच्या वेगवेगळ्या आकाराच्या टीप वेल्डिंग करताना आपल्याला आढळतात. आणि मग त्या काय आल्या त्याची कारणं आपल्याला आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळी कारणं आहेत. ती कारणं दूर करून आपण योग्य तो करंट, योग्य तो डायमीटरचा इलेक्ट्रोड वापरून अशा प्रकारे चांगल्या प्रकारचं वेल्डिंग इलेक्ट्रोडचं एज प्रिपरेशन करून मिळवू शकतो. आणि अशा प्रकारे आपण वेल्डिंग करू शकतो. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण जे मुद्दे बघितले त्याच्यामध्ये टंगस्टन इलेक्ट्रोडची व्याख्या, त्यानंतर 5 प्रकारचे टंगस्टन इलेक्ट्रोड. तर याच्यामध्ये 2 प्रकारचे जे इलेक्ट्रोड आहेत, एक प्युअर टंगस्टन इलेक्ट्रोड, दुसरा थोरियम टंगस्टन इलेक्ट्रोड, तिसरा झिरकोनियम टंगस्टन इलेक्ट्रोड. असे 3 बेसिक प्रकार आणि थोरियम टंगस्टन इलेक्ट्रोडचे 3 ग्रेड. अशा पद्धतीने 3 प्रकारचे थोरियम इलेक्ट्रोड असतात. त्यानंतर आपण करंट सिलेक्शन, वेल्डिंग करताना करंट कसं सिलेक्ट करायचं आणि कशावर अवलंबून असतो ते बघितलं. शिल्डिंग गॅस, इलेक्ट्रोडचा डायमीटर, त्यानंतर इलेक्ट्रोड होल्डर, पोझिशन, करंट पोलॅरिटी. त्यानंतर आपण इलेक्ट्रोडचं एज प्रिपरेशन 2 प्रकारे करतात, डीसी आणि एसी. एसी मध्ये आपण डोमचे आणि डीसी मध्ये तीक्ष्ण असं धारदार चाकू सारखा सुईच्या आकाराचा असा टीप करतो. याचं डायमेन्शन सांगितलंय. त्यानंतर वेल्डिंग रेंज, करंट आणि कोन याचा संबंध आपण बघितला. आणि शेवटी आपण या वेल्डिंगच्या वेगवेगळ्या आकाराच्या टीप ज्या वेल्ड केल्यामुळे तयार होतात आणि का तयार होतात ते बघितलं. आता पुढच्या तासाला आपण वेल्डिंग टॉर्च बघू. नमस्कार.